नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. प्रत्यक्षात ई पीक पाहणी करत असताना कशा पद्धतीनं करायची, त्याच्यामध्ये अनेक तिथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत. होय, नाही अशा पद्धतीनं तुम्ही ई पीक पाहणी करताना जर ते होय नाही करण्यामध्ये जर चुकलात तर जे शेतकरी आहेत त्यांची जमीन एकतर पडीकमध्ये जाऊ शकते किंवा अकृषिकमध्ये जाऊ शकते. ते व्यवस्थित पाहणार आहोत. आपला जो काही पिन असेल तो पिन टाकून आपलं ॲप आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यावर इथं तुमच्यासमोर जे काही तुम्हाला टास्क दाखवले जातील त्यामध्ये क्लिक केल्यावर इथं जे काही सर्वेक्षण प्रलंबितमध्ये दाखवले जातील, तुम्हाला किती टास्क आहेत ते संपूर्ण तुम्ही पाहू शकता. पाहून घेतल्याच्या नंतर आपल्याला पाहू शकता की इथं 106 जे काही टास्क आपल्याला दाखवत आहेत, त्याच्यासमोर जे काही अपलोड केलेले टास्क तुम्हाला इथं दाखवणार आहे पुढे. म्हणजे तुम्ही जे पूर्ण करताल ते अपलोडमध्ये झालं जाईल किंवा दुरुस्तीसाठी असले तर ते पुढचे वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये ते नंतर जाणार आहेत. आपले जे काही आता सध्या प्रलंबित टास्कमध्ये आहेत ते संपूर्ण इथं तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, एखाद्याचं सर्वेक्षण करायचं आहे. त्याच्यामुळे सर्वेक्षण सुरू करा. कुण्याही एकावरती आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. डायरेक्टली त्याचं लोकेशन तुम्हाला प्लॉटमध्ये दाखवलं जाईल. अशा पद्धतीनं तुमचा लाईव्ह जे काही नकाशा असेल ते तुम्हाला स्क्रीनवर इथं दाखवलं जाईल आणि तुम्ही त्याच गटामध्ये आहात का ते तुम्हाला तिथं दाखवलं जाईल. माणसाचं चिन्ह जे काही दाखवत आहे त्या गटामध्ये तुम्ही आहात ह्याचं ते प्रूफ आहे. संपूर्ण जी काही तुम्हाला आता हे बाजूनं माहिती देण्यात आलेली आहे किंवा जी काही डायग्राम देण्यात आलेला आहे, पाहू शकता की जे काही ह्याच्या तुम्हाला दिसत आहे हिरव्या रंगाचा हे जे काही बॉर्डर दिसत आहे संपूर्ण पहा कशा पद्धतीचा, म्हणजे तो जो काही गट नंबर आहे त्याची संपूर्ण ते बाउंड्री ही केलेली आहे आणि त्या बाउंड्रीमध्ये आपण आहोत हे आपल्याला दाखवलेलं आहे. हे संपूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खाली इथं जर तुमची पीक पाहणी करण्यास तुम्ही अक्षम असाल, म्हणजे होत नसेल किंवा काही वैयक्तिक प्रॉब्लेम असेल शेतकऱ्याचं, त्यावरती क्लिक करा किंवा खाली जे काही पुढे दाखवत आहे त्या पुढेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढेवरती क्लिक केल्यावर तुमच्यासमोर शेतकऱ्याचं नाव दाखवलं जाईल, एकूण क्षेत्र दाखवलं जाईल आणि त्याचं जे काही हेक्टरमध्ये क्षेत्र आहे ते सुद्धा खाली इथे तुम्हाला दाखवलं जाणार आहे. व्यवस्थित माहिती जर असेल, हे मान्य असेल तुम्हाला, तर परत पुढेवरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे. त्यानंतर नाव दाखवलं जाईल, एकूण क्षेत्र दाखवलं जाईल, परंतु खाली जमिनीची जी काही ही आहे, जमीन संपूर्ण जमिनीची धारणा बिगर शेती कारणांसाठी केला आहे का, म्हणजे वापर जर पाहिलं जमिनीचा तर बिगर शेतीसाठी केला आहे का, हा एक महत्त्वाचा ऑप्शन आहे. नीट लक्षात घ्या. होय जर तुम्ही केलात तर तुमची जमीन इथं पडीकमध्ये जाऊ शकते. त्याच्यामुळे म्हणजे तुमची जी काही जमीन आहे त्याचा वापर आपण बिगर शेतीसाठी केला आहे का, बिगर शेती म्हणजे शेती सोडून इतर कारणासाठी, इथं डिफॉल्ट होयवरतीच टिक असतं. तुम्हाला इथं जमिनीचा वापर तुम्ही बिगर शेतीसाठी केला आहे का हे जर विचारलं तर तुम्हाला इथं नाही यावरती टिक करायचं आहे. होयवरती जर केलात तुम्ही तर शेतकऱ्याची जमीन ते ह्याच्यामध्ये बिगर शेतीमध्ये म्हणजे अकृषिकमध्ये त्याची जमीन ती जाऊ शकते. त्याच्यामुळे हे ऑप्शन तुम्हाला इथं महत्त्वाचे करणं गरजेचं आहे. नाहीवरती क्लिक करा, नंतर पुढेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. पुढेवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर नवीन पर्याय तुमच्यासमोर आणखी येणार आहे. पाहू शकता की पडीक जमीन किंवा नापीक किंवा जी काही मोकळी जमीन आहे का, असा एक प्रश्न आहे. परत इथं तुम्हाला ऑटोमॅटिकली डिफॉल्ट होयवरतीच क्लिक केलेलं दाखवलं जाईल. आपल्याला इथं नाहीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढेवरती क्लिक परत आणखी एक ऑप्शन तुम्हाला आहे, जे काही वरील नाव दाखवलं जाईल आणि इज देअर एनी एरिया विच इज ऑलरेडी हार्वेस्टेड, म्हणजे जी काही जमिनीची तुम्ही ई पीक पाहणी करत आहात त्या ई पीक पाहणीची जी काही हार्वेस्ट म्हणजे जे काही पीक असेल ते अगोदरच त्याची कापणी वगैरे केलेली आहे का पिकाची, ऑटोमॅटिकली इथं डिफॉल्ट होयवरती क्लिक केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा गोंधळणारे इथं होयवरती ऑलरेडी क्लिक करूनच ठेवलेले आहेत. त्यामुळं आपल्याला नाहीवरती क्लिक करून घ्यायचे आहे तिथं. कारण की जर तुमची जमीन हार्वेस्टिंग केली असेल, तुम्ही पीक पाणी जर हार्वेस्ट केल्याच्या नंतर करत असाल तर तिथं होय करा, पण त्याच्या पूर्वीच करत असाल तर नाहीवरती क्लिक करून शेरा काय असेल तर क्लिक करा आणि पुढेवरती क्लिक करायचं आहे. ते केल्याच्या नंतर इथं तुम्हाला आता महत्त्वाची माहिती दाखवली जाणार आहे. क्षेत्र वगैरे संपूर्ण आलं. इथं पाहू शकता की तुमचं जे काही पीक आहे ते पेनी पेलेलं जे काही पीक असेल त्याच्यामध्ये ते म्हणजे तुमचं जे काही बहुवार्षिक पीक असतं, जसं की आपण फळबाग असेल, आंब्याची बाग असेल, अंजिराची बाग असेल, हे अनेक वर्षे पिकं चालणाऱ्या पद्धतीचे म्हणजे बहुवार्षिकमध्ये हे गणलं जातं. त्याच्यामध्ये आंबा वगैरे जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तुम्ही होय करा, नसेल तर तुम्हाला तिथं नाही करा. आणि डिफॉल्ट बाय जिथं जी काही तर पेरी ह्याच्यामध्ये जे काही आलेलं आहे त्यावरती आपल्याला क्लिकही करायचं नाही किंवा डायरेक्टली त्याच्या समोरचा जो काही ऑप्शन आहे बेनिशियल जी काही आहे म्हणजे द्विपद्धतीय म्हणजे द्विवार्षिक जी काही पीक आहे, आता आपलं जे काय असेल तर बहुवार्षिक तुमचं असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये पीक निवडामध्ये जावा, तुमचं जे काही आंबा असेल, पेरू असेल, काय असेल ते निवडायचं. पण आपलं नाहीच म्हणून आपण त्यावरती क्लिकच करणार नाहोत. आपलं जे काही पुढचा ऑप्शन पाहणार आहोत आपण ते
आपला पुढचा ऑप्शन आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये द्विवार्षिकमध्ये जे काही मधला ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे द्विवार्षिकचा. त्याच्यामध्ये पपई जर असेल तर पाहू शकता की पपई पीक हे द्विवार्षिक घेतलं जातं. 2 वर्षासाठी पीक आहे, जे पीक 2 वर्षासाठी म्हणा घेतलं जातं त्या पिकाला द्विवार्षिक पिकं म्हणतात. ते जर असेल तुमचं तर त्यावरती होय करून तुम्ही त्याचं एरिया वगैरे टाकून पुढे करून घ्या. नसेल तर तुम्हाला नाही करायचं आहे. आणि महत्त्वाचं आपलं जे काही सीजनल शेवटचा जो ऑप्शन आहे 3 नंबरचा सीजनल यावरती आपलं क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये आपलं खरीप हंगाम असेल किंवा रब्बी हंगाम असेल यामध्ये सर्व पिकं घेतले जातात. मराठवाडा असेल किंवा इतर जे काही महाराष्ट्रामध्ये ते पिकं मोठ्या प्रमाणात घेतले जातात. मराठवाड्यामध्ये ते जास्त असतात. त्यामुळे सीजनल जे काय असेल तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इज देअर एनी जे काही खाली दाखवलेलं आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. तिथं सुद्धा होय नाहीच्या वरी सुद्धा पाहू शकता की पेरी व्हायरल जे काय असेल तर ती बघा ह्याच्यावरती आपण सीजनलवरती क्लिक केल्यावर ब्ल्यू कलर ऑटोमॅटिकली होतं तिथं. आणि ते आल्याच्या नंतरच खाली तिथं आलं जातं की इज दे एनी सीजनल क्रॉप. ते जर आलं तर आपलं जे काय असेल तर तिथं होईवरती क्लिक करायचं आहे. इथं ऑटोमॅटिकली नाहीवरती क्लिक आहे, होईवरती क्लिक करा. आणि त्यानंतर ॲड क्रॉप सीजनल या पुढची जी काही प्लस दाखवत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण आपल्याला ॲड क्रॉप सीजनलमध्येची माहिती दाखवली जाणार आहे. त्याच्यामध्ये आपलं जे काही पीक असेल ते आपल्याला याच्यामधून आपलं आता सोयाबीन असेल, तुमची तूर असेल, जे काही पीक असेल ते आपल्याला इथं अगोदर सोयाबीन असेल तर सोयाबीन आपल्याला इथं घ्यायचं आहे. सोयाबीन घेतल्यानंतर SOY तुम्ही असं टाकून सुद्धा सर्च करू शकता. टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली जे काही पीक आलेलं आहे तिथं ऑटोमॅटिकली मराठीमध्ये सुद्धा सोयाबीन आहे. जे काही नंतर मग पीक प्रकार आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक एकच प्रकार आहे जेनेटिक, त्यावरती काही राहू द्या. त्यानंतर मग पीक पेरणी कधी केलेली आहे शेतकऱ्यांना विचारा. त्यांच्याकडून जे काही तारीख असेल ते नॉर्मल तारीख जुलैमधली आहे, जुलैमध्ये पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळं जरी माहीत नसेल एखाद्याची तर तुम्ही अंदाजे जे काही असेल तर त्या शेतकऱ्याला विचारून टाकू शकता. त्यानंतर मग जे काही खाली क्रॉप जे दिलेले आहेत, क्रॉपचं काय आहे त्याच्यामध्ये सिंगल पीक आहे का इंटर आहे का मिक्स आहे. शक्यतो तर यावर्षीपासून तुमचं सोयाबीन तूर असेल तर मिक्सडमध्ये म्हणा, आणि सिंगल असेल तर सिंगलमध्ये, तुमचं फक्त निकोलो सोयाबीन असेल तर सोयाबीन घ्या. त्यानंतर मग जर मिक्स असेल समजा एखाद्याचं तर त्या ठिकाणी तुमचं मिक्समध्ये किती क्षेत्र आहे हे तुम्हाला सोयाबीन पीक निवडत असाल तुम्ही तर सोयाबीन तुमचं मिक्समध्ये किती आहे ते पॉईंटमध्ये तुम्हाला इथे टाकायचे. समजा तुमचं जर 90 गुंठे असेल तर 0.90 असं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचं 80 असेल तर 0.80 असं टाकून घ्यायचं आहे. आपलं 90 आहे म्हणून आपण 0.90 टाकलेलं आहे. त्याखाली नंतर मग तुमचा सिंचनाचा प्रकार म्हणजे तुम्हाला पाण्याचा उपलब्धता काय सोर्स आहे. सिंचन असेल तर सिंचन करा, त्याच्यामध्ये कोणतं आहे ते करा, किंवा गैरसिंचन असेल तर ते करायचं आहे. आणि खाली आपल्याला त्यानंतर जे काही सोयाबीन आपण पिकाची पीक पाहणी करणार आहोत त्याचे आपल्याला खाली इथं 3 फोटो अपलोड करायचे आहेत. तुम्हाला लोकेशन पहिल्यांदा विचारलं जाईल ते हे करा. त्यानंतर वेगवेगळ्या अँगलनं तुम्हाला ते 3 फोटो तुम्हाला इथं कॅप्चर करायचे आहेत. पाहू शकता की फोटो आल्याच्या नंतर तुम्हाला इथं असं दाखवलं जाईल कॅप्चर करा. एक फोटो झाल्याच्या नंतर परत दुसरा घ्या फोटो कॅप्चर करा, परत तिसरा फोटो घ्या तुम्ही आणि परत तिथं कॅप्चर करून घ्यायचं आहे. आणि हे घेतल्याच्या नंतर खाली शेरा काय टाकायचं तर टाका, किंवा पीक जोडा यावरती, किंवा ॲड क्रॉप इंग्लिशमध्ये जर असेल तर ॲड क्रॉप दाखवेल यावरती क्लिक करा. इथं पाहू शकता की जे काय असेल तर इथं एक पीक आपलं ॲड झालेलं आहे. आणि आपलं जे काय असेल तर मिक्स क्रॉपिंग असल्या कारणानं परत आपल्याला दुसरं पीक ॲड करायचं आहे. त्याच्यामुळे प्लसवरती क्लिक करा. परत प्लसवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही दुसरं सोयाबीन सोडून दुसरं पीक असणार आहे ते परत तुम्हाला सेम सोयाबीन जसं निवडलं होतं त्याच पद्धतीनं दुसरं तुमचं सोयाबीनमध्ये कोणतं पीक आहे तर सोयाबीनमध्ये आपण तुरीच्या ओळी घातलेल्या आहेत. तर जे काही तुरीचं असेल तर तुम्हाला पिगमेंट पेरा जे काय असेल तर तुरीला जे काय असेल तर पिगमेंट पेरा म्हणतात ते आपल्याला परत इथं निवडायचं आहे. परत पिकाचा जो काही प्रकार असेल तो ऑटोमॅटिकली जेनेटिक एकच आहे, त्याच्यामध्ये काही सिलेक्ट करायचं का नाही. जिथं एकच आहे तर तो तसाच राहू द्या. त्यानंतर मग परत पीक पाहण्याची तारीख वापरू, पीक पेरणीची तारीख जे काय असेल ते पेरणी तुम्हाला तिथं तारीख टाकायची आहे. परत सिंगल मिक्स काय असेल तर आपलं मिक्स आहे म्हणून मिक्सवरती टाका. परत क्षेत्रफळ टाका आपण काय असेल तर तुमचं टोटल क्षेत्र जे आहे त्याच्यातून 90 गुंठ तुम्ही सोयाबीन पेरलं तर उर्वरित राहिलेलं क्षेत्र जे काय आहे 0. तुमचं 20 असेल, 30 असेल, 40 असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रॉप डिटेल्समध्ये तुमचं जे काही सिंचन प्रकार आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे. सिंचन आहे का गैरसिंचन आहे, पाण्याची पद्धतीचा काय आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. परत तुमचे जे दुसरं पीक आहे त्या पिकाचे तुम्हाला इथं 3 फोटो परत घ्यायचे. तूर आहे म्हणून आपण तुरीचे फोटो घेणार आहोत. आणि फोटो काढत असताना हे तुमचं मिक्स आहे ही इथं दिसतं ऑटोमॅटिक. बघा तुरीचा फोटो काढत आहात तर तुम्हाला सोयाबीन दिसत आहे. त्याच्यामुळे तुमचं मिक्स असेल तर मिक्स करा, सिंगल असेल तर सिंगल करायचं आहे. परत पीक जोडावरती तुम्हाला क्लिक करून आपल्याला इथं घ्यायचं आहे. केल्यानंतर इथं पाहू शकता की आता आपल्यासमोर पीक सोयाबीन आलेलं आहे आणि क्रॉप जे काही इथे दाखवलेलं आहे तर बघू पाहू शकता. पहिल्यामध्ये इथं तुम्हाला
मिक्स दाखवलेलं आहे, कारण की आपण मिक्स प्रकार घेतलेला आहे. आणि मेन पीक जर असेल तर आपलं ते सोयाबीन पहिलं जे पीक घेताल तुम्ही ते मेन पिकामध्ये गणलं जातं. त्याच्यामुळे दुसरं पीक जे काय असेल तर तूर आपलं सेकंड ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तिथं मिक्स ऑटोमॅटिकली तिथं खाली दाखवलेलं आहे, पण मेन पीक वरी सोयाबीनमध्ये दाखवलं आहे. अशा पद्धतीनं असल्यावर संपूर्ण माहिती चेक करा, पुढेवरती क्लिक करा. इथं तुम्हाला तुमची संपूर्ण इथं माहिती दाखवली जाईल. पहिलं पीक दाखवलं जाईल, दुसरं पीक दाखवलं जाईल. संपूर्ण मान्य असेल तर खाली जे काही जे काही पिकाचं आहे चेकबॉक्स त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित माहिती असल्याच्या नंतरच करायचं आहे. माहिती व्यवस्थित काय होतं की कधी कधी चुकून दुसरं पीक होतं किंवा क्षेत्र कमी जास्त होतं. त्याच्यामुळे तुम्ही क्षेत्र बरोबर आहे का ते व्यवस्थित चेक करा आणि खाली जे काही चेकबॉक्स आहे क्लिक करून जतन करा. याच्यावरती क्लिक करा किंवा इंग्लिशमध्ये असेल तर सबमिट असेल किंवा मागं जायचं असेल तर मागेवरती क्लिक करून तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. जतनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर जी काही माहिती आहे ती आपली आता सेव्ह झालेली आहे. पाहू शकता स्क्रीनवर इथं अपलोड केल्यावरती एक टास्क आपला आलेला आहे. त्यावरती आपण आता क्लिक करून बघूया की कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. इथं पाहू शकता की जे काही असेल तर इथं पेंडिंग आहे. आता इथं जी काही ही आहे, कारण की ते ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी अप्रूव्हल करतील, त्याच्यानंतर ते अप्रूव्हलमध्ये जाणार आहे. पाहू शकता तिथं पेंडिंगमध्ये आहे. आता हे संपूर्ण डिटेल्स पाहिजे असेल आपल्याला इकडं तर पहावरती किंवा व्ह्यू दाखवलं जाईल इंग्लिशमध्ये, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्याच्या नंतर संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेल्समध्ये जी काही आपण सुरुवातीला इथं छायाचित्र बघू शकता, छायाचित्र आणि नंतरचं छायाचित्र ते अशा पद्धतीने संपूर्ण दाखवलं जाईल. अशा पद्धतीने आपली पीक पाणी ही झालेली आहे. चुका न करता सांगितलेल्या पद्धतीचे जे काही 4 ऑप्शन होय नाही आहे ते व्यवस्थित घ्या आणि त्या पद्धतीने पीक पाणी करून घ्यायची आहे.